नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीराच्या पेपर 2 मधील आज आपण सेन्सरी ऑर्गन्सपैकी टंग या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. तर टंगला आयुर्वेददृष्ट्या जिव्हा असं म्हणतात. तर आपण थोडाफार जिव्हा म्हणजे आयुर्वेदिक आस्पेक्ट पण बघणार आहे आणि त्यासोबतच मॉडर्नचा आस्पेक्टसुद्धा बघणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेन्सरी ऑर्गन्स चालू केले होते, त्यामध्ये आपण इंद्रिय शरीरचा आयुर्वेदिक पार्ट आणि सेन्सरी ऑर्गनमध्ये आयबॉल सुरू केला होता. तर तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो देखील व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे, तो जाऊन बघा. कारण आयबॉल हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बऱ्याचदा आयबॉल, इयर, नोज हे बऱ्यापैकी एलएक्यूला विचारलेले गेलेले टॉपिक आहेत. तसंच टंग आणि स्किनसुद्धा एलएक्यूला विचारलेले आहेत प्रिव्हियस इयरमध्ये, परंतु ते जास्त चान्सेस कमी आहेत. परंतु SAQ आणि LAQच्या दृष्टीने टंगसुद्धा हा इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन आहे. तर ज्या मी नोट्स तुम्हाला देत आहे ते व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या आणि त्या वाचा. तर सेन्सरी ऑर्गनच्या मागील व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं होतं की NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार रचना शरीर पेपर 2 मध्ये तुम्हाला सेन्सरी ऑर्गन्स हे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. तर 10 मार्कांचं वेटेज म्हणजे तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न तिथे अपेक्षित आहेत. तर सेन्सरी ऑर्गन्समधील 5 इयर, आईज, नोज, स्किन आणि टंग. तर त्यापैकी आज या व्हिडिओमध्ये आपण टंग या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. सिलेबस कॉपीनुसार जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत किंवा एक्झाम ओरिएंटेड जे तुम्हाला गरजेचं आहे ते सर्व पॉईंट्स मी तुम्हाला नोट्स देणार आहे. तर तुम्ही ते लिहून घ्या व नीट वाचा. तर पाहूयात टंग. जिव्हा, त्याचे पर्याय रसना, गोजिव्हा, भक्तायान आणि वाग्नेंद्रिय. ज्ञानेंद्रियांपैकी रसनेंद्रिय आणि कर्मेंद्रियांपैकी वागेंद्रिय. उत्पत्ती, कफ शोणित मांस यांचा सार भागापासून जिवेची निर्मिती होत असते. महाभूत सांगितलं जलमहाभूत. मर्म, शृंगाटक मर्म. रचना, जिवेच्या ठिकाणी सप्तसेवनीपैकी एक सेवनी असते. जिव्हा हे दक्ष प्राणहारांपैकी एक असा अंतर्भाव वाग्भटांनी केलेला आहे. त्यानंतर दोष, बोधक कफ, धमनी, रसग्राही 2 धमन्या आणि भाषण करणाऱ्या 2 धमन्या असतात. सिरा 9 सिरा असतात. जिव्हा संपत, योग्य प्रमाणात लांबी रुंदी असणे. त्यानंतर तर हा झाला टंगचा आयुर्वेदिक आस्पेक्ट. तुम्हाला कोणताही प्रश्न, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की ॲनाटॉमीमध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू द्या, थोडाफार त्याचा जेवढा तुम्हाला आयुर्वेदिक आस्पेक्ट माहिती असेल तेवढा लिहिणं गरजेचं असतं. त्यानंतर आता टंग चालू करूयात. लोकेशन, फ्लोर ऑफ द माउथ, मीडियन टू द मँडिबल बोन. फीचर्समध्ये टंग इज अ मस्क्युलर ऑर्गन सिच्युएटेड इन द फ्लोर ऑफ द माउथ. इट कन्सिस्ट ऑफ टिप ऑफ टंग, रूट ऑफ टंग आणि बॉडी. टंगचे 3 पार्ट्स डिवाइड केलेले आहेत, टिप, रूट आणि बॉडी. तर प्रत्येकाबद्दल थोडं बघूयात. टिप ऑफ द टंग, इट फॉर्म्स द अँटेरियर फ्री एंड, लाईज बिहाइंड द अप्पर इन्सिजर टीथ. रूट ऑफ टंग, रूट इज अटॅच टू द स्टायलॉइड प्रोसेस अँड द सॉफ्ट पॅलेट अबाव अँड द मँडिबल अँड हायर्ड बोन बिलो. बॉडी, इट इज अ पार्ट बिटवीन द टिप ऑफ टंग अँड रूट ऑफ टंग. इट हॅज 2 बॉर्डर्स अँड 2 सरफेस. बॉडीला 2 बॉर्डर आणि 2 सरफेस असतात. 2 बॉर्डर कोणत्या, तर राईट लॅटरल बॉर्डर आणि लेफ्ट लॅटरल बॉर्डर. दिस 2 बॉर्डर स्टार्ट फ्रॉम द रूट ऑफ टंग अँड एंड्स टू द टिप ऑफ टंग. म्हणजे रूट ऑफ टंग पासून चालू होऊन टिप ऑफ टंगला त्या बॉर्डर एंड होतात. आणि 2 सरफेस कोणत्या, तर अप्पर सरफेस ऑर द डॉर्सम ऑफ द टंग. आणि डॉर्सम, इट इज डिवायडेड इंटू द ओरल अँड फॅरेंजियल पार्ट. इट इज कॉन्व्हेक्स अँटेरियर पोस्टिरियरली अँड लॅटरली. त्याला परत 2 पार्ट असतात. अँटेरियर 2/3 पार्ट त्यालाच आपण ओरल पार्ट म्हणतो आणि पोस्टिरियर 1/3 पार्ट त्यालाच फॅरेंजियल पार्ट असं म्हणतात. दिस 2 पार्ट्स आर जॉईंड बाय V-shaped sulcus terminalis. Anterior 2/3 part is placed on the floor of the mouth. Superior surface median furrow असतो, covered by the papillae. आता टंगमध्ये पॅपिली कोणते असतात, तर व्हॅलेट ऑर सर्कमव्हॅलेट पॅपिली. दे आर V-shaped, 1 to 2 mm डायमीटर आणि 8 ते 12 इन द नंबर. तर टंगमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे त्याचे एक्सटर्नल फीचर्स, त्याच्यानंतर त्याच्यामधले पॅपिली, टाईप्स पॅपिली. तर जसं आपण इतर ऑर्गनचे म्हणा किंवा सगळ्यांचे डायग्राम बघितलेले आहेत त्याप्रमाणे सेन्सरी ऑर्गनमध्ये सुद्धा एक डायग्राम तुम्हाला अपेक्षित असतं. तर टंगमध्ये तुम्हाला टंगचा जर प्रश्न विचारला SAQ, LAQ, तर तुम्हाला जी समोर डायग्राम दिसत आहे ती डायग्राम काढणं तुम्हाला अपेक्षित आहे. सोपा डायग्राम आहे. जी तुमची टंग असते ती इमॅजिन करायची, त्यानुसार तो एक डायग्राम काढायची, त्याच्यामध्ये पॅपिले लेबल करायचे, त्याच्यानंतर रूट, अपेक्स, बॉर्डर्स लेबल करायच्या. तर एवढंच लेबल टंगमध्ये तुम्हाला एवढीशी डायग्राम काढायची आहे. खूप सोपी डायग्राम आहे, नीट बघून पाठ करा किंवा रिवाईज करा. त्यानंतर फंगीफॉर्म पॅपिले इज द स्मॉलर अँड मोर इन नंबर. म्हणजे छोटे असतात परंतु नंबरमध्ये जास्त असतात. लार्जर इन साईज दॅन फिलिफॉर्म पॅपिले. फिलिफॉर्म पॅपिलेपेक्षा मोठे असतात. लाईज इन द टीप अँड मार्जिन ऑफ द टंग. फिलिफॉर्म पॅपिले प्रेझेंट इन द मिडल ऑफ द डॉर्सम ऑफ द टंग. स्मॉलेस्ट इन साईज अँड मोर इन नंबर. फोलिएट पॅपिली, दे आर 3 to 4 इन नंबर. स्मॉल फोल्ड्स ऑन द मार्जिन ऑफ अँटेरियर 2/3 इन द फ्रंट ऑफ सल्कस टर्मिनालिस. म्हणजे कोणता पॅपिला टाईप त्याचं नाव माहिती पाहिजे आणि तो कुठे असतो, लोकेशन कुठे असतं टंगवरती तेवढं माहिती पाहिजे. आणि त्यांचा नंबर कमी आहे, जास्त आहे आणि साईज छोटी आहे, मोठी आहे, एवढं माहिती पाहिजे. त्यानंतर पोस्टेरियर 1/3. आता आपण अँटेरियर 2/3 बघितला. नेक्स्ट पोस्टेरियर 1/3. इट लाईज बिहाइंड द पॅलेटोग्लॉसल आर्चेस अँड द सल्कस टर्मिनालिस. लिम्फॉइड फॉलिकल्स आर प्रेझेंट, कलेक्टिव्हली कॉल्ड एज लिंग्युअल टॉन्सिल. Connected to the epiglottis by 3 folds of the mucous membrane. On either side of the median fold there is a depression called as valleculi.
नेक्स्ट आहे मसल्स ऑफ द टंग. आता आपण आत्तापर्यंत एक्सटर्नल फीचर्स बघितले, त्याच्यानंतर पॅपिलेचे टाईप्स बघितले. टंगमध्ये नेक्स्ट पार्ट आहे मसल्स ऑफ द टंग. अ मिडल फायब्रस सेप्टम डिवाइड्स द टंग इंटू राईट अँड लेफ्ट हाल्फ. आता तुम्ही जर आपली टंग म्हणजे कधी आरशात बघितले असेल तर तुम्हाला दिसेल की ते म्हणजे 2 पार्टमध्ये डिवाईड झालेले आहे. मध्ये एक फायब्रस सेप्टम असतं, ते 2 पार्टमध्ये डिवाईड करतं राईट आणि लेफ्ट हाफमध्ये. ईच हाफ कंटेन्स 4 इंट्रिन्सिक अँड 4 एक्सट्रिन्सिक मसल. प्रत्येक हाफमध्ये 4 इंट्रिन्सिक 4 एक्सट्रिन्सिक मसल असतात. इंट्रिन्सिक मसलची नावं इथं सध्या तुम्हाला फक्त नावं महत्त्वाची आहेत, म्हणजे किती आहेत आणि नावं कोणते आहेत तेवढं माहिती असणं गरजेचं आहे. सुपिरियर लॉन्जिट्युडिनल लिंगवे, इन्फिरियर लॉन्जिट्युडिनल लिंगवे, ट्रान्सवर्सस लिंगवे आणि व्हर्टिकलिस लिंगवे. त्यानंतर एक्सट्रिन्सिक 4 मसल्स कोणते आहेत? जेनिओग्लॉसस, हायोग्लॉसस, स्टायलोग्लॉसस आणि कॉन्ड्रोग्लॉसस. इंट्रिन्सिक मसल्स प्रेझेंट ऑन द अप्पर पार्ट ऑफ द टंग आफ्टर द अल्टर्स द शेप ऑफ द टंग. त्यानंतर टंग आता आपण बऱ्यापैकी 3 मेन पार्ट्स बघितले टंगमधले, त्याचं एक्सटर्नल फीचर्स, त्याच्यानंतर त्याचे पॅपिले आणि मसल्स. आता टंगला आर्टेरियल सप्लाय कोणाचा असतो? तर लिंग्युअल आर्टरी, ब्रांच ऑफ द कॅरोटिड आर्टरी. त्यानंतर वेनस ड्रेनेजमध्ये डीप लिंग्युअल वेन. नर्व सप्लायमध्ये मोटार नर्वमध्ये हायपोग्लॉसल नर्व, जी तुमची 12th क्रॅनियल नर्व आहे, हायपोग्लॉसल नर्व. त्यानंतर सेन्सरी नर्वमध्ये अँटेरियर 2/3 लिंग्युअल नर्व आणि पोस्टीरियर 1/3 ग्लॉसोफेरेंजियल नर्वचा सप्लाय असतो. नेक्स्ट त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी. तर क्लिनिकल ॲनाटॉमी हा प्रत्येकाच पार्टचा लास्ट पार्ट असतो. तर टंगची क्लिनिकल ॲनाटॉमी बघत असताना इंजुरी टू द हायपोग्लॉसल नर्व प्रोड्युसेस पॅरालिसिस ऑफ द मसल्स ऑफ द टंग. आता आपण वरती बघितलं होतं की टंगला नर्व सप्लाय कोणाचा असतो? हायपोग्लॉसल नर्वचा, जी आपली 12th क्रॅनियल नर्व आहे. तर मग त्याला इंजुरी झालं तर काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी होणार. तर हायपोग्लॉसल नर्वला जर इंजुरी झाली तर पॅरालिसिस होतं मसल्स ऑफ द टंगचा. मग तिथे पॅरालिसिस झाल्यानंतर मग टंगच्या मुवमेंट्समध्ये लिमिटेशन्स येतात किंवा बोलण्यामध्ये वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर स्टोमॅटायटिस ऑर ग्लॉसायटिस, द इन्फ्लेमेशन ऑफ द टंगला आपण स्टोमॅटायटिस किंवा ग्लॉसायटिसची कम्पेअर करतो किंवा रेफर करतो. त्यानंतर टंग इज पेल इन ॲनिमिया. आता हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुम्हाला MCQच्या दृष्टीने सुद्धा. तर ॲनिमियामध्ये टंग कशी असते? तर पेल कलरची असते. त्यानंतर रायबोफ्लॅविन डिफिशियन्सीमध्ये व्हायोलेट कलरची असते. त्यानंतर डिहायड्रेशनमध्ये टंग ड्राय पडते आणि सायनोसिसमध्ये ब्ल्यूइश डिस्कलरेशन होतं. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की टंगचा कलर कधी कसा असतो, हे तुम्हाला क्लिनिकल म्हणजे प्रॅक्टिकलदृष्ट्या पण इम्पॉर्टंट आहे. तर या होत्या टंग या टॉपिकच्या नोट्स. तर आज या व्हिडिओमध्ये आपण टंग सेन्सरी ऑर्गनपैकी टंग हा टॉपिक पाहिला आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला नीट समजला नसेल किंवा नीट तुम्ही लिहून घेतलं नसेल तर व्हिडिओ एकदा संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, नीट ऐका व जे मी तुम्हाला नोट्स दिले आहे तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या. एकदम क्लिअर, एक्झाम ओरिएंटेड आणि सिम्पल भाषेमध्ये नोट्स आहेत, कोणतीही बुकिश लँग्वेज नाही आहे. मी जसं तुम्हाला सांगतो एक एक पार्ट तसं लक्षात ठेवा. म्हणजे मेन जे हेडिंग आहेत ते लक्षात ठेवा, त्याच्या आत काय लिहायचं ते लक्षात ठेवा आणि एक्झाममध्ये तेवढंच लिहून या. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.